मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आजच्या या प्रवासाच्या शेवटच्या ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत जयपूरवरून वर्ध्याला। हे जवळपास 600 किलोमीटरचे अंतर आहे। गणपतीचे वाहन मुलांना इथे दिसले होते, ते पाहणे सुरू होते। सकाळी सकाळीच आम्ही आमचे हॉटेल सोडत होतो, त्याचे हे काही दृश्य। आता आपण निघत आहोत जयपूर शहरामधून। तर रस्त्यावरील ही काही दृश्य आपल्यासाठी। वाटेमध्ये दिसणारा सुंदर डोंगर। सकाळी सकाळी या रस्त्यावर वाहतूक कमी असल्यामुळे आमच्या गाडीचा वेग जास्त होता, त्यामुळे जवळपास 1.25 किलोमीटर अंतर आम्ही 2 तासात पूर्ण केले। वाटेत झालेला अपघातात आपण बघत आहात। आता आपण पोहोचलो आहोत कोटापडला। आता आपण बघत आहात रस्त्याच्या बाजूने वाळण्यासाठी ठेवलेले मक्याचे कणस। आता आपण ओडिसाची बॉर्डर क्रॉस करून छत्तीसगड या राज्यामध्ये प्रवेश करत आहोत। हे त्याचे प्रवेशद्वार। छत्तीसगडच्या बॉर्डरवरच NMDCचा भव्य मोठा कारखाना आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण पोहोचलो आहोत जगदलपूरला। आजच्या प्रवासात आपला पूर्ण मार्ग हा जंगलातूनच राहणार आहे, त्यामुळे आपल्याला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळणार आहे। आता आपण पोहोचलो आहोत कोंडा गाव येथे व येथील बंदा गार्डनचे दृश्य आपण पाहत आहात। आता आपण आहोत केशकाल घाटी मंदिराजवळ। येथील घाटाला 14 वळणे आहेत, त्याचे हे दृश्य। आता आपण पोहोचलो आहोत
काकीरजवळ. इथून आपण बायपासने आपल्या मार्गाकडे रवाना झालो. काकीरमध्ये सुद्धा बघण्यासाठी पर्यटन स्थळे भरपूर आहेत. आता आपण पोहोचलो आहोत भानुप्रतापूरमध्ये. छत्तीसगडची बॉर्डर क्रॉस करून आता महाराष्ट्रामध्ये आपण प्रवेश करत आहोत. हे आहे त्याचे प्रवेशद्वार. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना ट्रक फसला होता, त्याची काही दृश्य. इथून जवळपास 100 ते 125 किलोमीटर आपला प्रवास जंगलामधूनच होणार आहे. जंगलामध्ये झालेला ॲक्सिडेंट आता आपण बघत आहात. या भागामध्ये तेंदूपत्त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. ते गोळा करताना मजूर वर्ग अशा प्रकारे तेंदूपत्ता वाळण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण पोहोचलो आहोत कुरखेडा येथे. आता आपण पोहोचलो आहोत वडसा येथे. वडसा शहराची काही दृश्य आता आपण बघत आहात. आता आपण चाललो आहोत तो आहे वैनगंगा नदीचा पूल. या नदीचे पात्र खूप मोठे आहे. आता आपण पोहोचलो आहोत ब्रह्मपुरीमध्ये.
समोर आपण बघत आहात सूर्यास्ताचे सुंदर असे दृश्य। जवळपास 13 तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचलो आहोत वर्धा शहरामध्ये। तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये एवढेच। ही सिरीज आपल्याला कशी वाटली ते नक्कीच ते कमेंटमध्ये कळवाल। तर पुन्हा भेटू नवीन प्रवासासोबत नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।